Okay, once upon look here. लास्ट टाइम आपण सी एमचे डेफिनेशन UCMचे डेफिनेशन घेतलेलं आहे. दोघातला डिस्टिंग्विश घेतलेला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहिलेला आहे. तर या पॉईंटमध्ये आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेसचा विचार करायचा आहे. त्यामध्ये बेसिकली दोन प्रकारचे फोर्सेस आहेत. फर्स्ट इज द रिअल फोर्स, सेकंड वन इज द सुडो फोर्स. रिअल फोर्सचं आपल्याला मिनिंग माहीत झालेलं आहे 11वीमध्ये. ॲक्च्युअली इंटरॅक्शन होत असेल दोन पार्टिकलमध्ये, दॅट इज द रिअल फोर्स. सुडो फोर्स हा नॉट रिअल फोर्स असणार आहे. न्यूटन्सचे लॉ ओबे करण्यासाठी तो अराईज झालेला आहे. यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे भाग कन्सिडर करायचे, ते म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स आणि सेकंड जो पार्ट आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगलच्या डेफिनेशन्समध्ये पहिल्यांदा आपल्याला सेंट्रीपेटलचं मिनिंग पाहायचं आहे. काय म्हटलेलं आहे? फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स. सपोज दिस इज द सर्क्युलर ट्रॅक. ओ इज द ॲक्स ऑफ रोटेशन असणार आहे. आर इज द रेडियस वेक्टर असणार आहे. हा पार्टिकल असणार आहे. पार्टिकलचं मास एम असणार आहे. हा UCM परफॉर्म करतो आहे अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्या फोर्स जर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए सर्कल असेल देन इट इज सेड टू बी सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे पार्टिकलचं मास एम घेतलेला, व्हेलॉसिटी व्ही असणार आहे, रेडियस आर असणार आहे. देन सेंट्रीपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज नथिंग बट मास इंटू सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन. तर मिनिंग टाकलं आहे पास. सपोज दॅट पार्टिकल हॅव्हिंग मास एम इज परफॉर्मिंग सर्क्युलर motion in anti-clockwise direction, then the necessary centripetal force acting on it is. तर डायग्राममध्ये आपण दाखवलेला आहे. एम इज द मास ऑफ पार्टिकल, व्ही इज इट्स व्हेलॉसिटी, व एक्स ऑफ रोटेशन असणार आहे, आर इज द रेडियस ऑफ वेक्टर. मग CPF म्हटलेलं आहे मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. एफ इज इक्वल टू मास पार्टिकलचं एम असणार आहे. सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आपल्याला 11वीमध्ये झालेलं आहे V²/r. कंबाईन केलं तर mv²/r मिळेल. पण आपल्याला एक रिलेटेड फॉर्म्युला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे जर इथं पुटअप केलं तर एम इंटू ब्रॅकेटमध्ये आर ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सॉल्व केलं तर आन्सर निघणार आहे MR ओमेगा स्क्वेअर. वेक्टर फॉर्ममध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर वेक्टर फॉर्ममध्ये FR इज इक्वल टू -m ओमेगा स्क्वेअर आणि आर बार. तर एक्झाम्पल्स ऑफ CPMमध्ये सेंट्रिपेटल फोर्सचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. मोशन ऑफ द अर्थ राउंड द सन, दिस इज बिकॉज ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड दी अर्थ. तर दोरीला बांधलेला दगड ज्यावेळेस आपण गोल फिरत असतो, दगड गोल फिरतो बिकॉज ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स म्हटलेला आहे. दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. सो दिस अबाउट द सेंट्रिपेटल फोर्स. तर सेंट्रिपेटल फोर्स नंतर आपल्याला दुसरा जो पॉईंट आहे तो दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेम डेफिनेशन असणार आहे, वर जशी टाकलेली आहे त्याच पद्धतीनं. सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये काय टाकलेलं आहे? फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल. म्हणजे डिरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल पार्टिकलची किंवा क्लॉकवाईज असेल. फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल हा अवे फ्रॉम द सेंटर असेल दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स, अँड टुवर्ड्स जर असेल तर दॅट इज द सेंट्रीपेटल फोर्स. तर दोघांचे फॉर्म्युले तयार करायचे आहेत आपल्याला. इथं परत सेम म्हटलेलं आहे. सपोज दॅट पार्टिकल हॅव्हिंग मास एम इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन in anti-clockwise direction, the necessary centrifugal force acting on it is CFF is equal to mass into acceleration. F is equal to mass m असणार आहे, acceleration v²/r. कंबाईन केलं तर mv²/r. आता व्हीचं आपल्याला रिलेशन माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ते जर इथं पुटअप केलं तर फायनल रिलेशन मिळते MR ओमेगा स्क्वेअर. हा जर फॉर्म्युला आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर FR इज इक्वल टू M ओमेगा स्क्वेअर आणि आर बार. इथं परत आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचं. तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा नॉट रिअल फोर्स आहे, सुडो फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स आहे, काल्पनिक फोर्स आहे. याचं महत्त्वाचं एक्झाम्पल, जर बस जर राईटला लेफ्टला जर वळत असेल तर आतमधला जो पॅसेंजर बसलेला आहे तो सडन काय केला जातो? पुल केला जातो राईट साईडला. म्हणजे बस जर टर्न लेफ्ट साईडला असेल तर ऑटोमॅटिक आत बसलेली व्यक्ती असणार आहे ती ऑटोमॅटिक राईटला पुश केली जाते. दिस इज बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स. सो दिस अबाउट द सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. सो दीज आर दी टू टाईप्स ऑफ दी फोर्सेस, दॅट इज सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल. ओके, यामध्ये आता दुसरा जो पार्ट आहे दॅट इज द डिस्टिंग्विश बिटवीन. तर फरक स्पष्ट करा म्हटलेला आहे. एका साईडला सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे, अदर साईडला सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्समधला जर डिस्टिंग्विश टाकायचं असेल तर पहिल्या पॉईंटमध्ये आपण डेफिनेशन ऑफ बोथ म्हटलेलं आहे. पहिल्याचे डेफिनेशन आपल्याला द्यायचे आहे. काय डेफिनेशन सांगते? फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल
परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. तर याच्या अपोजिट जे डेफिनेशन असणार आहे दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये डेफिनेशन असणार आहे सेम याच्यासारखीच. फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल फोर्स. सेकंड पॉईंट आहे इट इज अ रिअल फोर्स. हा रिअल फोर्स आहे, हा मात्र इकडचा नॉट रिअल दॅट इज द सुडो किंवा इमॅजिनरी फोर्स असेल. इट अरायझेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हटलेला, इट अरायझेस इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. यामध्ये आपल्याला फॉर्म्युला टाकलेला आहे एफ बार इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. इकडं एफ बार इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आणि आर बार असणार आहे. सो दिस अबाउट द डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. आता यामध्ये आपण कालच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सर्क्युलर मोशनचे मिनिंग पाहिलेलं आहे, त्यानंतर आपण यू सी एमचे मिनिंग घेतलेलं आहे, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सी एम पाहिलेला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन यू सी एम आणि नॉन यू सी एम पाहिलेला आहे, कायनॅमेटिकली इक्वेशन स्टडी केलेले आहे. त्यानंतर आपण डायनॅमिक्स ऑफ सी एममध्ये रिअल फोर्स, सुडो फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स यांचे मिनिंग पाहिलेलं आहे, त्यांच्यामधलं डिस्टिंग्विश सुद्धा घेतलेलं आहे. आता पुढचाच आपला पॉईंट असणार आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्या ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये 2-3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं जे ॲप्लिकेशन आहे दॅट इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑफ अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग दी हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड विच इज अ नॉट बँक्ड. तर रस्त्याचे मेजर 2 प्रकार आहेत. एक स्ट्रेट हायवे असेल, दोन्ही एजेस जर हॉरिझॉन्टल लेवल असतील तर हा एक टाईप झाला. सेकंड म्हणजे क्रीडांगणावरचा किंवा स्केटरचं जे ग्राउंड असणार आहे ते सर्क्युलर फॉर्ममध्ये असणार आहे पण हॉरिझॉन्टल लेवल दोन्हीकडची सेम असणार आहे. तिसरा जो टाईप आहे रस्त्याचा दॅट इज द बँक्ड कर्व्ड रोड. इथं आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये गाडीचं किंवा व्हेकलचं मॅक्झिमम पॉसिबल स्पीड काढायचं आहे मुव्हिंग अलॉंग दी अनबँक्ड कर्व्ड रोड असं म्हटलेलं आहे. त्या डायग्रॅममध्ये डिनोट केलेला आहे पहा. हा रस्ता असणार आहे, रस्त्याचा हा रेडियस असेल, इथं आपलं व्हेकल असणार आहे, व्हेकलचं जे वेट असणार आहे दॅट इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड मास इंटू ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी. तर याला बॅलन्स काढण्यासाठी वरती नॉर्मल रिॲक्शन एन असणार आहे. हे जे टायर्स आहे हा जो रस्ता आहे, टायर्स आणि रस्त्याच्या मध्ये जे काय स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे इट इज डिनोटेड बाय एफ एस. मग मिनिंग काय टाकलं, सपोज दॅट अ व्हेकल हॅव्हिंग मास एम इज मुव्हिंग अलॉंग ए कर्व्ड रोड ऑफ रेडियस आर. हे जे व्हेकल आहे हे व्हेकल सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरणार आहे बट रोड इज अ हॉरिझॉन्टल दॅट इज अनबँक्ड. व्हेकलचा मास एम असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर रस्त्याचा असणार आहे आर. आता व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर. आता किती प्रकारचे फोर्सेस गाडीवरती ॲक्ट झालेले पहा. पहिला जो फोर्स आहे दॅट इज इट्स अ वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. या गाडीचं जे काय टोटल वेट असणार आहे सी जीमधून खाली डाऊनवर्डला दॅट इज द एम जी. तर सेकंड जो फोर्स आहे दॅट इज अ नॉर्मल रिॲक्शन एन व्हर्टिकली अपवर्ड्स विच इज अ बॅलन्स्ड बाय द वेट. त्याच्यावरती ॲक्ट होणारी जी नॉर्मल रिॲक्शन आहे दॅट इज अ व्हर्टिकली अपवर्ड आणि दोन्ही एकमेकाला बॅलन्स होते म्हणजे एन इज इक्वल टू एम जी. दिस आवर फर्स्ट इक्वेशन. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट. आता थर्ड जो फोर्स आहे दॅट इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस बिटवीन द रोड सरफेस अँड द टायर्स ऑफ द व्हेकल. दिस फोर्स प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स. व्हेकल सर्क्युलर फॉर्म घेणार आहे, सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला सेंट्रीपेटल फोर्सची गरज आहे. दॅट सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस. our second equation becomes fs is equal to mu square by r. that is the second equation. पहिल्यामध्ये n is equal to mj म्हटलेला आहे, दुसऱ्यामध्ये fs is equal to mu square by r असणार आहे. ऑन डिवायडिंग इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन 1. सेकंड इक्वेशनला जर फर्स्ट इक्वेशन आपण डिवाइड केलं तर fs by n is equal to mu square by r आणि mg. gets cancel, that is final equation becomes v square by rg. नाउ फॉर अ गिवन ट्रॅक आर हा कॉन्स्टंट आहे. रेडियस ऑफ कर्वेचर आपण बदलू शकत नाही, रस्त्याचा त्रिज्या सारखा बदलू शकत नाही. एम जी गाडीचं वेट हे कॉन्स्टंट असणार आहे. दॅट इज द स्पीड व्ही इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन एफ एस. गाडीचं स्पीड जर आपल्याला इन्क्रीज करायचं असेल तर स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन आपल्याला इन्क्रीज करावा लागतो. बट एफ एस हॅज अ अप्पर लिमिट एफ एस मॅक्स दॅट इज अ म्यू एस एन, वेअर म्यू एस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर्स. म्हणजे अबव इक्वेशन बिकम्स, म्हणजे वरच्यामध्ये जर आपण एफ एसची किंमत पुटअप केली, एफ एस इज नथिंग बट म्यू एस एन डिवायडेड बाय एन दॅट इज द व्ही स्क्वेअर मॅक्स बाय आर जी. एन एन गेट्स कॅन्सल. नॉर्मल रिॲक्शनला नॉर्मल रिॲक्शन कॅन्सल होतं आहे, आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं आहे म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स डिवायडेड बाय आर जी. दॅट इज द व्ही स्क्वेअर मॅक्स इज इक्वल टू म्यू एस आर जी. आपले व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूटमध्ये म्यू एस आर जी. सो दिस अबाउट द फॉर्म्युला फॉर द
मॅक्झिमम पॉसिबल किंवा सेफस्ट पॉसिबल स्पीड ऑफ अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग दी हॉरिझॉन्टल कर्वड रोड विच इज नॉट बँकड विमॅक्स इज इक्वल टू अंडर रूटमध्ये म्यू आर जी विच इज द रिक्वायर्ड मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल.